आपण या दृश्यांमध्ये पाहतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आता लालबागच्या मंडपामध्ये दाखल झालेले आहेत। सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील त्यांच्याबरोबर या लालबागच्या दर्शनासाठी आलेले आहेत। आज अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर आहेत। यानंतर देखील ते अनेक बाप्पांचं दर्शन घेणार आहेत। आत्ताच वर्षा या निवासस्थानी त्यांनी गणपती बाप्पाची आरती केलेली आहे आणि त्यानंतर आता जगप्रसिद्ध असणाऱ्या अशा लालबागच्या राजाच्या दर्शनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दाखल झालेत। आपण या दृश्यांमध्ये पाहतोय त्यांनी आपल्या नातवाला कडेवर घेतलेलं आहे। सहकुटुंब ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। जगप्रसिद्ध असा लालबागचा राजा आणि गणेशोत्सवाची धूम संपूर्ण देशभर आहे आणि याच गणेशोत्सवाच्या निमित्तानं आज भाजपचे 2 बडे नेते हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। त्यापैकी गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर आहेत। वेगवेगळ्या बाप्पांचं ते दर्शन घेत आहेत आणि याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून। अजय, देशाचे गृहमंत्री जे ते नुकतेच आता लालबाग राजाच्या मंडपात जे ते दाखल झालेले आहेत आणि बाप्पाच्या चरणी नतमस्तक होताना आपल्याला ते पाहायला मिळते। सोबतच त्यांच्या पत्नी तसेच मुलगा जय शाह सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि यंदा अमित शहा जे ते नातवाला घेऊन जे ते बाप्पाच्या दर्शनाला आलेले आपल्याला पाहायला मिळाले। त्यामुळे यंदा 3 पिढ्या ज्या आहेत त्या एकत्र दर्शनासाठी आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। अमित शहा, जय शाह आणि त्यांचा नातू असे 3 जण जे या फ्रेममध्ये आपल्याला पाहायला मिळतात। सोबतच अमित शहा यांच्या पत्नी त्या सुद्धा दाखल झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा जे या ठिकाणी उपस्थित आहेत। सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील जे या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण जर पाहिलं तर दर वर्षीप्रमाणे यंदाही अमित शहा यांचा जो आहे तो मुंबई दौरा होता आणि या मुंबई दौऱ्यात विशेष म्हणजे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी ते प्रत्येक वेळी मुंबई वारी करतात गणेशोत्सवामध्ये आणि काल रात्री जे ते अमित शहा मुंबईत दाखल झाले होते आणि आज जे ते बाप्पाच्या चरणी नतमस्तक होताना आणि दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर अमित शहा त्यांचा नातू जो आहे तो त्याला खांद्यावर घेऊन अमित शहा जे ते संपूर्ण रांगेतून पुढे आलेले आपल्याला पाहायला मिळाले होते आणि आता अमित शहाकडून जे ते नातवाला बाप्पाच्या चरणी जे ते नतमस्तक करण्यात येत आहे आणि ही सगळी दृश्य जी ती माझ्या प्रेक्षकांना दर्शकांना आपण दाखवत आहोत। यात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की यंदा 3 पिढ्या शहा कुटुंबाच्या ज्या आहेत त्या लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक होताना पाहायला मिळतात। ते म्हणजे अमित शहा, देशाचे गृहमंत्री अमित शहा, सोबतच जय शाह आणि जय शाह यांचा मुलगा म्हणजे अमित शहा यांचा नातू हे 3 पिढ्या ज्या आहेत त्या शहा कुटुंबाच्या आपल्याला लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक होताना पाहायला मिळतात। अमित शहा प्रत्येक वर्षी जे आहेत ते आपल्या पत्नीसोबत लालबाग राजाच्या दर्शनाला येत असतात आणि त्यावेळी ते राज्यातील भाजपच्या आणि सत्तामध्ये असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या घरी ते जे ते जाऊन एकंदरीत बाप्पाचा आशीर्वाद घेत असतात आणि नुकतेच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानावरून जे ते ह्या ठिकाणी मार्गस्थ झालेले आपल्याला पाहायला मिळाले होते आणि आता थेट लालबागचा राजाच्या चरणी नतमस्तक होताना अमित शहा जे ते आपल्याला पाहायला मिळाले। सोबत त्यांच्या पत्नी सुद्धा आहेत आणि आता बाप्पासाठी अमित शहा यांच्याकडून मोठा असा जो आहे तो गुलाबाचा हार जो आहे तो आणण्यात आलेला हारमाळा जी आहे ती आणण्यात आलेली आणि ती आता जी आहे ती लालबागच्या राजाला घातली जाते आणि त्याची ही सगळी दृश्य जे ते आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबतच अमित शहा ज्यावेळी आतमध्ये आले त्या वेळापासून जे तो नातू त्यांनी आपल्या खांद्यावर घेतला होता, कडेवर घेतला होता आणि त्याला घेऊन जे ते थेट अमित शहा या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्याच्यानंतर आता पण आपण जर पाहिलं तर अमित शहाने स्वतः आपल्या नातवाला जे ते बाप्पाच्या चरणी नतमस्तक केलं होतं आणि फोटो सेशन ज्यावेळेस झालं त्यावेळेस सुद्धा नातू जो आहे तो त्यांच्या कडेवर खांद्यावर आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे संपूर्ण शहा कुटुंब या ठिकाणी आपल्याला उपस्थित असलेला पाहायला मिळतं। आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जे तो बाप्पाचा आशीर्वाद घेतला जात आहे आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे ते लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अमित शहा यांचा हा मुंबई वारीचा गणेशोत्सवातला दौरा जर आपण पाहिला तर दरवर्षी जो आहे तो नियोजित असतो आणि त्यावेळी ते मुंबईतल्या अनेक मंडळांना भेट देतात आणि विशेष म्हणजे ते लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होताना आपल्याला पाहायला मिळतात। आता आपण जर पाहिलं तर
भाजपचे नवे जे ते मुंबई अध्यक्ष अमित साटम आपल्याला पाहायला मिळतात आहेत. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आपल्याला पाहायला मिळतात आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला पाहायला मिळतात आणि सोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आहेत. आणि त्या हे सगळे मंडळी जे ते अमित शहा यांच्या सोबत जे आहेत ते ह्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आता एकंदरीत संपूर्ण शांतता जी आहे ती या राजाच्या मंडपात झालेली आहे आणि त्या सगळ्या नेते मंडळीकडून जे तो बाप्पाचा आशीर्वाद जो आहे आणि बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन जो आहे तो एकंदरीत कार्यक्रम जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता इथून अमित शहा जे आहेत ते अंधेरीच्या दिशेने मार्गस्थ होणार असल्याचं म्हटलं जाते. तत्पूर्वी आशिष शेलार यांच्या सुद्धा गणेश मंडळाला ते भेट देऊ शकतात अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते. आणि ही सगळी नेते मंडळी जे आहेत ते आता या ठिकाणाहून निघताना आपल्याला पाहायला मिळतील. पण विशेष म्हणजे की दरवर्षीप्रमाणे यंदाही देशाचे गृहमंत्री जे ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी न चुकता जे ते मुंबईत दाखल झाले होते. मुंबईत नेत्यांच्या भेटीगाठी तर झाल्याच, पण त्यासोबतच जो त्यांचा नियोजित दौरा होता तो म्हणजे लालबागच्या राजाच्या दर्शनाचा आणि बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्याचा, तो दौरा त्यांनी जो आहे तो पूर्ण केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता ही सगळी नेते मंडळी जी आहे ते पुन्हा एकदा प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत महाराष्ट्राचे ते रवींद्र चव्हाण सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे देशाचे गृहमंत्री यांच्या स्वागतापासून जे ते सतत त्यांच्या मागे मागे जे आहेत किंवा सोबत जे आहेत ते ही सगळी नेते मंडळी आपल्याला पाहायला मिळतात आहेत. आता अमित शहा आणि त्यांच्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यासोबतच लालबाग राजाचे मानद सचिव जे सुधीर साळवी आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहेत आणि सुधीर साळवींकडून अमित शहा यांना जो आहे तो निरोप देण्याचा कार्यक्रम जो आहे तो सुरू आहे आणि सुधीर साळवी स्वतः जे ते अमित शहा यांना मार्गस्थ करण्यासाठी निघालेले आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे ही सगळी नेते मंडळी जी आहे ती निघालेली आपल्याला पाहायला मिळते. स्वतः देशाचे गृहमंत्री या ठिकाणी आले, लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झाले. त्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. त्यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली. तसेच नव्याने नियुक्त झालेले भाजपचे